ठाणेकरांनी गेली 27 वर्ष उचलून धरलेल्या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्यांनाच नव्हे तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळतोय। एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र तसंच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026चं भव्य आयोजन केले। रविवारी सायंकाळी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईर तसंच इतर मान्यवरही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी या महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली। त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। तसंच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचंही त्यांनी उद्घाटन केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं गेली 27 वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असून आता ते आयोजकावरून नगरसेवक झाल्याचंही सांगितलं। केवळ खवय्यांसाठी नव्हे तर या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळतोय। एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। तर आमदार निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसानं या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 27 वर्ष कोकणचं नातं शहरवासियांशी जोडून ठेवलं असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुक उद्गारही त्यांनी काढले। आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे। हे 27वं वर्ष आहे आणि ग्रामविकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिरसुद्धा आहे। विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता। निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात। हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही। संबंध या सगळ्या परिसरामधली लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात। आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे। आता सीताराम राणे केवळ या अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे, आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवणी उत्सव साजरा केला जातो आहे। मी ठाणेकरांना आवाहन करेन, तसं ठाणेकर हे दर्दी आहेत, जसं त्या ठिकाणी कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणची खाद्यपदार्थांची चव घ्या। विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे।